पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना अखेरचा सलाम। शिंदखेडा शहरात कडकडीत बंद, उद्या गांधी चौकात शोक सभा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात अत्यंत दुःखद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरानं आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी कडकडीत बंद पाळलाय। आज शिंदखेडा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक दुकाने, आस्थापने व बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून शहरात शोकमय वातावरण आहे। नागरिकांनी स्वयंप्रेरणेनं बंद पाळत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी शिंदखेडा शहरातील गांधी चौकात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही शोकसभा शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कलावतीताई सुकलाल माळी तसेच सर्व नगरसेवक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांचे सुपुत्र गटनेते राकेश माळी यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिला होता की शिंदखेडा शहराच्या विकासासाठी निधीमध्ये कमी पडू दिला जाणार नाही। त्यांच्या या आश्वासनामुळे शिंदखेडा शहरासाठी दादांचे योगदान सदैव स्मरणात राहील अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। या शोकसभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिंदखेडा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। सदर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी दिली आहे। अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रानं एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि जनतेसाठी झटणारा नेता गमावला असून शिंदखेडा शहरानं कडकडीत बंद पाळत आपल्या भावना व्यक्त केल्यात। मुख्य संपादक जतीन बोरसे। लाडके उपमुख्यमंत्री आणि काल दुर्दैवाने ज्यांचं अपघाती निधन झालं अजितदादा पवार यांची बातमी ऐकल्यानंतर सिंदखेडावासीय फक्त एका पक्षाचे नाही तर सर्व पक्षांना हा फार मोठा हादरा होता। काळाने ही जी झडप घातली याच्यातून काल जेमतेम सावरून सिंदखेडावासियांनी स्वतःहून हा निर्णय घेतला। आम्ही नम्र आवाहन केल्यानंतर की शिंदखेडा शहर स्वतःहून उत्स्फूर्तपणे आज त्यांनी बंद ठेवलेला आहे आणि दादांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। आणि दादांनी गटनेते राकेश भाऊ माळी, नगराध्यक्ष कलावती माळी आणि नगरसेवक यांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंदखेड्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्यामध्ये निधी असतील, विविध योजना असतील, या सगळ्यांचा तुम्हाला ठामपणे माझा पाठिंबा राहील या गोष्टींच्या करता। परंतु ही गोष्ट आपल्याला साध्य होण्यापूर्वीच आणि आमची दादांची भेट होण्यापूर्वीच दादांवर हा काळाचा आघात आलेला आहे आणि यामध्ये सिंदखेडा शहरातील सर्वच नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होऊन दादांना श्रद्धांजली वाहत आहेत। परंतु सर्वांना आवाहन करून उद्या संध्याकाळी 5 वाजता देखील गांधी चौकामध्ये दादांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा उत्स्फूर्तपणे नागरिक सहभागी होणार आहेत। आमच्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजितदादा, अमर रहे, एकच वादा अजितदादा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।